मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉग मध्ये. तारीख आहे 2 मार्च 2025 आणि आपण सकाळी 3ला निघलोय आणि 45 मिनिटं झालेत आपल्याला राईड नाही पडली. आणि आता एक आली होती उबेरची, पण ती एक्सेप्ट झाली नाही. एअरपोर्टची होती 277 आणि त्याच्यानंतर लगेचच ओला वाजलंय 400 रिझर्वेशन राईड आहे 4 वाजताची एअरपोर्टची घेतली आपण. एक 15 मिनिटं आहे राईड आणि इथनं काही 1.5 किलोमीटरच्या मी जिथं होत तिथं. सो इकडं तिकडे फिरण्यापेक्षा ही परवडेल आपल्याला 400ची. तर चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. नंतर सेकंड राईड भेटली आपल्याला पिंपळे सौदागरची. एअरपोर्टकडनं 240 रुपये दाखवले 18 किलोमीटरचे. ठीक आहे, आता काय इथं उबेरला एवढं कमी रेट काय माहिती सकाळी. आता मी हे जे घेऊन आलो रिझर्वेशन राईड त्याचे 374 रुपये आपल्याला भेटलेत एअरपोर्टचे ओलाकडनं. आता दाखवले 274 आणि ऍडव्हान्स फी म्हणून दाखवतं 100 रुपये. फक्त ते त्यामध्ये ऍड होतात की नाही होते आज आहे ना. काल पण एक तशी झाले. मला आहे ना ओलाच्या ऑफिसला जावं लागणार आहे. बघू मी आज त्या टायमिंगला जर असेल तिकडे 10 10:30 तर मी ओलाच्या ऑफिसला जातो आणि तिकडनं जरा माहिती घेतोय विषय काय आहे. कारण जर असं नसल ऍड झाले, कारण ओला मनी मध्ये पैसे पे झालेले आहेत, तर आपल्याला जर ते भेटले नाही आणि टोलचं पण विचारायचं आहे, नेहमीच लफडं आहे त्यांचं. तर त्यामध्ये ते दाखवतो ऍड केलेले आहेत आणि आपल्याला भेटत नाही. आपण तर फास्टॅग मधनं भरतोय पण आपल्याला कुठं पैसे भेटतात हे जरा विचारावं लागणार आहे मला. तर ठीक आहे, एकदा जावंच लागणार आहे ओलाच्या ऑफिसला, कारण 2-3 पेमेंटचा इश्यू होईल मग तसं जर असेल तर ठीक आहे बघूया. आपण पिंपळे सौदागर पासून ऍडव्हान्स मध्ये आपल्याला राईड पडली वाकडेवाडी बस स्टँडची 198 रुपये. तर कस्टमरचं बिल झाले 174, पण आपल्याला ओलाने दिलेत 194. तर ठीक आहे, आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया आपण इथनं पुढं कुठं जातोय. FC रोड पासून आपण वाकडेवाडीला कस्टमरला सोडलं आणि तिथनं आपण थोडं थांबलो की बघूया कुठं राईड पडते. तर FC रोड पासून आपल्याला एअरपोर्टची राईड पडली होती 194 का असं काय 202 दाखवले होते. 192 आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल 269 पॉईंट काहीतरी 270 रुपये घेतलेत. आणि इथनं आतनच आपल्याला परत राईड पडली आहे. एक आली कर्वेनगर, एक आली कोथरूड, ते दोन्ही नाही घेतल्या. तिसरी आली पिंपळे निलख आपल्या साईडची, पटकन घेतली. 251 रुपये दाखवलेत. मी सांगतो 220 वगैरे आपल्याला भेटेल. तर निघालोय आपण एरो मॉलला कस्टमरला पिक करायला. थांबत नाही आपण कंटिन्यू. आता ही चौथी, आता ही 5वी राईड आहे आपली कंटिन्यू बॅक टू बॅक. तर कस्टमरला करूया पिक. पिंपळे निलखची जी राईड होती ती आता एंड झाली. 410 रुपये कस्टमरचं बिल झालं. तर 420 रुपये आपल्याला दिलेत आणि 244 आपल्याला 10 रुपये ते, तर 254 रुपये आपल्याला या राईडचे भेटलेत. तर आता इथनं वळून तिथं श्रीराम वडेवाले जर असेल त्याच्याकडे रेडी तर नाश्ता करू, नाही तर मी बाकीचे ऍप ऑन करतो. ऍप सगळे ऑनच करतो. एअरपोर्ट किंवा स्टेशन जर भेटली तर आपण पटकन घेऊया. सनराईज बघा किती मस्त होते. सूर्य पूर्ण दिसतोय आणि जवळपास अर्धा तास झाला राईड नाही पडत आहे. पडतात आहे पण त्या काही एरिया व्यवस्थित नाहीये. तर बघूया आता कुठे जाते. वाकड पासून म्हणजे रोडलाच आपल्याला राईड पडली होती. एअरपोर्ट रोड म्हणून आलं मला 21 किलोमीटर 280 रुपये. आता यामध्ये कस्टमरचं बिल झालंय 250 रुपये आणि ओलाने खिशातनं टाकून मला दिलेत 279 रुपये. काय माहिती चालू. आपण कंटिन्युअसली रिचार्ज करतोय म्हणून ते एक्स्ट्रा पे करतात असं काहीतरी मेसेज येतोय तिथं. कंटिन्युअसली यूज करतोय म्हणून हायर पॉइंट असं काहीतरी येते. तर हरकत नाही. आपलं अर्निंग जवळपास बघा 1245 झालं आणि हे 15 विमाननगरला रोडला होतो आपण. तर इथनं आहे ना एअरपोर्ट पासून राईड येतात येत. तर जातो मी, कारण एक आली पिंपळे सौदागरची 1.1चा सर्च दाखवला 250 आणि एक स्टेशनची इथले दाखवली होती 150 रुपये. तर फ्लाईट 8च्या पुढं आहेत थोड्याशा. तर आज 9 वाजेपर्यंत फ्लाईट आहे वाटतं 1-2. तर बघू, इकडं स्टेशनला मोकळं जाण्यापेक्षा एअरपोर्टवरनं जाऊ ना, कारण पडत जर असतील तर मग कशाला इकडे तिकडे पळायचं. बघा हांडेवाडी वाजते,
हांडेवाडीत आपण जात नाही तिकडं. कर्वेनगर, हांडेवाडी, कोथरूड, परत काय वाजते पिंगळे वस्ती, कुठेतरी मुंडवा, नाही जात तिकडं आपण. तर आलो आपण आता सिंबोसिस रोडला. तर आता इथं बघू कोण राईड देते आपल्याला. उबेरच देईल, पण कुठली देते बघूया. वाकडची राईड भेटली 288, 21 किलोमीटर. कस्टमरला कॉल केला, एरोमॉलला थांबलेत, बोलले सेकंड फ्लोअरला ऑलरेडी येऊन. सो चला कस्टमरला पिक करू आणि पाऊण तासामध्ये राईड कम्प्लीट होईल, 40 मिनिटामध्ये. तर ठीक आहे, राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण वाकडला. कस्टमरला सोडले 266.90, 267 रुपये आपल्याला भेटलेत. आणि कस्टमरचं बिल झालंय 445 रुपये. हे उबेरवाले लय चार्ज करतात कस्टमरला आणि आपल्याला काही देत नाही तेवढं. त्यांनी एक फिक्स अमाऊंट घेतली पाहिजे कस्टमरकडनं, बाकीचे आपल्याला दिले पाहिजे. कारण मेहनत सगळी आपण करतो. आता हे 500 रुपये बिल करणार आपल्याला, 200, 280 असं देणार, 200 रुपये त्यांना घेणार. कस्टमरला काय वाटतं का आपण ड्रायव्हर लोकांना भरपूर देतोय, पण ऍक्च्युअली आम्हाला तेवढे भेटतच नाही ना. हे कोण सांगणार त्यांना. तर मी तर अवेअर करत असतो. ठीक आहे, आता इथनं आपल्याला बघूया. आता आपला अर्निंग 1500-1600च्या आसपास गेला असेल. 8:30 झालेत, 147 किलोमीटर गाडी चालली. तर बघू आता इथनं राईड आपल्याला कोण देते. आपण वाकड हायवेलाच होतो आणि आपल्याला 1 किलोमीटर पासून भोसरीची राईड आली. 223 रुपये काहीतरी दाखवले ओलाकडनं. पटकन घेतली. 15 किलोमीटरच आहे आणि आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केलाय, बाहेरच थांबून बोललो येतो. तर ठीक आहे, म्हणजे ही जर राईड झाली तर आपलं 2000च्या टार्गेट होईल. तर टाइम झालाय 9:10. गाडी चालली 150 किलोमीटर. तर ठीक आहे, करूया वेट. कस्टमरचं राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण इंद्रायणीनगर भोसरीमध्ये. वाकड पासनं राईड होती आपल्याकडं ओलाकडनं. शेवटचे 5 मिनिटं राहिले होते रिचार्ज संपायला आणि आपल्याला राईड पडली. पटकन घेतली. त्याच्यात पण कस्टमरचं बिल 200 रुपये दाखवले आणि आपल्याला दिले 223 रुपये. तर मी आता टोटल करतो. टोटल काय मी केली नाहीये, तर एक अपडेट देतो की 165 किलोमीटर गाडी चालली, 165 किलोमीटर गाडी चालली. आज ही टाइम झालाय 9:15. तर बॅक टू बॅक राईड. फक्त मध्ये थोडासा गॅप पडला, नंतर मग या 3 राईड परत झाल्या आपल्या बॅक टू बॅक. तर राईड पण बघतो किती झाल्यात आपल्या. आणि इथं जरा फ्रेश होतो कारण कंटिन्युअसली गाडी चालवते. तर बघू, अपडेट करतो किती अर्निंग झाले काय. 2000च्या आसपास झाले, 2000 की 10, 2020 असं काहीतरी असेल. माझं कॅल्सी जर मी व्यवस्थित करत असेल तर तेवढं झालेलं आहे. तर इथनं बघू राईड पडते का आपण इथं स्टॉप करतो. तर आता मी टोटल केली तर 931 रुपयाचं काम आपलं उबेरचं झालंय. रॅपिडोचं काही काम झालंच नाही. रॅपिडोचं रिचार्ज पण मारले, पण ट्रिप घ्यायचा चान्सच झाला नाही. आणि ओलाचं झालंय आपलं 1074 रुपये आणि 10 रुपये कस्टमरकडनं एक्स्ट्रा भेटले होते आपल्याला. एअरपोर्टचं जे आपण आणलं होतं विशालनगर पिंपळे निलखचं. तर टोटल जर केली तर 2015 रुपयाचं काम झाले. गाडी चालली 165, 9:45 वाजले समजा आता. आणि 4 काड्या CNG आहे आपल्याकडं. तर 2-3 दिवस झाले बघा. आपण आता सकाळी लवकर निघतोय. आता आज थोडासा उशीर झाला होता. काल 2:15ला निघलो होतो आणि आज आपण 3:15ला निघलो समजा. आणि आपल्याला सुरुवातीला राईड नाही भेटली सकाळी लवकर. तर तो एक विषय आहे. जर ती भेटली असती तर आज पण आपलं 2,500-2,500 हजाराचं अर्निंग या आसपास झालं असतं. मध्ये आपला थोडा एक अर्धा तास, सकाळी अर्धा तास, 1 तास तरी वेस्ट गेलाय. बघा ना तुम्ही. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 समजा 8 तास तरी पण आपलं काम झाले. त्यामध्ये 1 तास आपला वेस्ट गेला. तर ठीक आहे, ते वेस्ट म्हणजे जो कामातच आपला टायमिंग गेलाय, म्हणजे आपण कामातच ते याचा हिशोब घ्यायचा. तर 8 तासाच्या हिशोबाने मी समजतो की 450 रुपयाचा आपला गॅस जाईल. त्याच्यावरती गॅस जाणार नाही. तर 4 काड्या आहे आणखी. 450च्या CNG मध्ये आपल्याला 1565 रुपयाचं अर्निंग
आपल्याला राहिलंय आज. तर अशा प्रकारे काम करा. आणखी जर आपण 2 तास करू शकतो, काही विषय नाहीये. पण आपण आता भोसरीमध्ये आहे, घराची इथं आहे, आणि मला आज जर वेळ भेटला तर ओलाच्या ऑफिसला जायचंय. ते मला इश्यू जो आहे तो एकदा विचारून घ्यायचा की काय प्रॉब्लेम आहे नक्की. रिझर्वेशन ट्रिपचे पैसे दाखवत का नाही, आणि टोलचे पैसे आपल्याला कधीच भेटत नाही. हा एक त्यांचं स्कॅम असल्यासारखंच आहे ओलाचा, की कस्टमर कडनं घेतंय, आपल्याकडनं घेतंय, पण आपल्याला देत नाही. आपण आपल्या खिशातनं, आपल्या अकाउंटमधनं पैसे कट होतात आणि आपल्याला तर भेटत नाही. तर कसं करायचं, काय करायचं हे पद्धत आहे ना. एकदा मी विचारलं पण होतं त्यांच्या ऑफिसला जाऊन, पण त्यांनी काय सॅटिस्फॅक्शन माझं झालं नव्हतं तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार, की ते तुम्ही स्क्रीनशॉट करायचा आणि नंतर ते कोणत्या याला टोल भेटले नाही ते पैसे पाठवायचे, लिंक करायचं, असं काहीतरी सांगितलं होतं त्यांनी. पण मी त्याच्यानंतर परत आपला चक्कर झालाच नाही ना टोलच्या तिकडं. आणि आता आपलं तळेगावला त्या दिवशी आपण लोणावळ्याला गेलो तेव्हा येताना झाला. तर ते तसेच आपले पैसे असे जातात कस्टमरकडनं, ही लोक घेतात पण आपल्याला देत नाही. तर 23 रुपयाचाच विषय होता, पण 23 रुपयाचं नाही, 47 रुपयाचा, 47 रुपयाचा टोल. पण नेहमी जर असा आपला चक्कर झाला तर आपला लॉस आहे ना त्यामध्ये. तर कामात काम ते तिकडे गेलो बाय चान्स आज संध्याकाळी दुपारी वगैरे कधी तरचा विषय. तर ठीक आहे. काल आपण झोप घेतली होती त्यामुळे आपल्याला झोप काय आली नाही आज. आणि झोप जरी आली तरी मी नेहमी सांगत असतो गाडीमध्ये काही ना काही ठेवत जावा. हे बघा, टिकटॅक आहे मेन फ्लेवरचं, तर मी माझ्याकडे नेहमी असतं गाडीमध्ये. तर ठीक आहे, अशा प्रकारे काम करा. अशा प्रकारे आपला संडे आज गेलाय, व्यवस्थितपणे गेलाय. तर भेटूया आपण आता उद्या मंडेला. आणि उद्या आणखी थोडंसं लवकर निघण्याचा प्रयत्न करू, दुपारी झोपण्याचा प्रयत्न करतो. माझी जर झोप झाली असेल तर मला मग कंटाळा येत नाही, कारण सकाळी कंटिन्यू बॅक टू बॅक अशा ट्रिप चालतात आणि अर्ध्या तासात 35 मिनिटांमध्ये एअरपोर्ट टू पिंपळे सौदागर वाकड येतोय मी. तर तेच ह्याच आज आणि काल सॅटर्डे संडे असल्यामुळे ना IT वाल्यांना सुट्टी होती, तरी ट्रॅफिक थोडी लागली नाही. तसंही आपलं 9:45 आपण काम 10 आपलं काम उरकले, तर समजा 1.5 तासाचं ट्रॅफिक आपल्याला लागते. तर ते अवॉइड करण्याकरता आपण 1 तास जर आधी उठलो आणखी तर आपलं काम व्यवस्थित होईल. म्हणजे 2 सव्वा 2च्या आसपास आपलं जर लॉग इन झालं आणि तेव्हा जर ट्रिप पडल्या कंटिन्यू बॅक टू बॅक, तर आपलं 2,5-3 हजाराचं पण काम होऊन जाईल एक 10 वाजेपर्यंत. नंतर मग घरी जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता जसं हिशोबाने तुमचं रुटीन असेल तसं. तर ठीक आहे, आज आपण इथं थांबूया, भेटूया उद्या.